मकर संक्रांती जवळ आली की घरात एक वेगळीच ऊब पसरते, थंडीची चाहूल लागते आणि त्याचबरोबर आठवण येते ती तिळगुळ पोळीची। ही रेसिपी ना मी माझ्या आईकडूनच शिकलेली आहे। ती ना इतके छान तिळगुळाच्या पोळ्या बनवते ना की तोंडात टाकताच ती विरघळतात। आणि जेव्हा ती आम्ही लहान असताना मला आठवतं की जेव्हा ती तिळगुळाची चपाती किंवा पोळी बनवायची ना, अख्ख्या घरात त्याचा सुगंध सुटायचा। आम्हाला लगेच समजून यायचं की ती तिळगुळाची पोळी बनवते। चला तर मग ही रेसिपी ना मी माझ्यापुरतीच ना मर्यादित ठेवता तुमच्याबरोबर पण शेअर करते। रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आता ना अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि अर्धी वाटी घेतली ना एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा असतो। सिंपल आहे एकदम अंदाजा। आणि ते 5 ते 6 आपल्याला विलायची घ्यायची आहेत। तुम्ही जायफळ किसून टाकलं ना तरी पण चालेल, पण काय होतं ना जायफळने ना थोडीशी गुंगी किंवा झोप येते म्हणून मी जायफळचा कमी वापर करते। इथे आपल्याला विलायची घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला खोबरं हे पण अर्धी वाटीच लागणार आहे। हे आता आपल्याला खिसून घ्यायचं आहे आधी सगळं। अर्धी वाटी हे 1 वाटी आणि हे पण अर्धी वाटी आपल्याला भरून घ्यायचं आहे, खिसून घ्यायचं आहे। चला तर मग आधी आपण खोबरं खिसून घेऊया। आधी आपण खोबरं खिसून घेऊया आणि जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना हे आपल्याला भाजून घ्यायचे। हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच। प्रवासासाठी पण करण्यासाठी अतिउत्तम हा पर्याय आहे। छान असे 4-5 दिवस आपण जे पोळ्या करणार आहेत ना तीळ आणि गुळाच्या ते टिकतात। प्रवासाला नेलं छान आहे, चव अतिउत्तम लागते। एकदा नक्की ट्राय करा। ही माझी पद्धत तुम्हाला मी शेअर केलेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने या पोळ्या करता हे मला कमेंटमध्ये सांगा। माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पोळी करण्यासाठी ना आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण याच्यात। थोडं थोडं ना पाणी घालून आपल्याला मळायचं आहे। आपलं ना खोबरे छान असं खिसून झालेलं आहे। सगळं आपल्याला हे अर्धी वाटी घ्यायचं आहे। आधी ना आपण शेंगदाणे हे भाजून घेऊया। मंद गॅसवर हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। 1-2 मिनटं भाजून घेऊया आपण। शेंगदाणे छान असे आपले भाजून झालेत, साल निघते त्याची। छान असे हे खरपूस भाजून झालेले आहेत। आपण ना याला काढून घेऊया। हे ना आपल्याला असं गार होऊन द्यायचं आणि मग याची साल काढून घ्यायची। आता आपण तीळ भाजायला घेऊया। हे ना गावरान तीळ आहे। मंद गॅसवर आहे ना आपल्याला हे पण छान असं खरपूस भाजून घ्यायचे। जोपर्यंत तीळ हे फुलत नाहीत किंवा चटचट असायचा आवाज येत नाही तोपर्यंत। ह्याचा आवाज यायला लागला तुम्ही बघू शकता हे चटचट करायला लागलेले आहेत। आपण ह्याला पण असं काढून घेऊया आणि गार करून घेऊया। आता ह्याच पॅनमध्ये ना आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे ना मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे। ह्या पॅनमध्येच आहे ना आपल्याला गरम हीटवर आहे ना जेवढी हीट आहे ना ह्या पॅनची त्यातच हे छान असं भाजून निघणार आहे। पुरेसं होणार आहे एवढंच आपल्याला, जास्त आपल्याला ह्याला काळपट असं करायचं नाही आहे। सगळं गार झालं ना सगळे साहित्य जे आपण भाजले आहेत खोबरं तीळ हे ना आपल्याला गार करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि ते सगळं ना आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फाईन त्याची एक पावडर बनवायची। ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। छान आहे ना आपलं, तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम पूर्ण बंद केली होती। एवढ्या गरम पॅनमध्ये हे छान असं भाजून निघालेलं आहे। याला तर आपण काढून घेऊया। मध्ये ना आपण सगळ्या शेवटी विलायची थोडीशी भाजून घेऊया। म्हणजे काय होतं ना बारीक करताना ती छान अशी सालीसहित बारीक होते, क्रिस्पी होते। म्हणून आपल्याला 1-2 मिनटं ह्याला ना भाजून घ्यायचं आहे। कारण ह्याची सालही नाही मऊ असते, ती मिक्सरच्या भांड्यात लवकर बारीक होत नाही। म्हणून आपल्याला हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे ना शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे ना आपण, पण मी इथे पूर्ण नाही काढून घेतलेली कारण त्या सालीत पण चव असते आणि जीवनसत्व असतात, किंवा नाही काढले तरी पण चालेल। इथे तीळ पण छान असे भाजून गार करून घेतलेले आहेत। खोबरं भाजून गार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना हे सर्व आहे ना थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये ह्याची फाईन अशी पावडर करायची, ते मी तुम्हाला पुढे दाखवते। इथे थोडे शेंगदाणे घालते मी, थोडं तीळ घालते, थोडं खोबरं घालायचं आहे आणि थोडं थोडं गूळ घालायचं आहे आपल्याला। म्हणजे ते सगळं एकजीव ह्याचं होतं। थोडं थोडं असं सगळं घातलं ना, किंवा मोठं मिक्सरचं भांडं जर तुम्ही घेणार असाल तर सगळं एकदम घातलं तरी पण चालेल, पण छोट्यामध्ये छान अशी फाईन अशी पावडर होते म्हणून मी छोटं जास्त भांडं वापरते। ह्याला तर आपण बारीक करून घेऊया। छान असं आहे ना बारीक ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे आपण, ही काढून घेऊया। गंध वास सुटलेला आहे। आता आपण असंच दुसरी बॅच पण आपण वाटून घेणार आहे, पण दुसऱ्या बॅचमध्ये ना आपल्याला टाकताना तर विलायची घालायची आहे। दुसरी बॅच आपण वाटून घेतोय। आता यामध्ये ना आपण विलायची घालून घेऊया, म्हणजे ती पण छान अशी फाईन अशी बारीक होईल। आपण ना ह्याच्यात विलायची पण घालून घेऊया। आता हे पण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। छान आहे ना आपलं हे मिश्रण झालंय, तुम्ही बघू शकता फाईन अशी जी पावडर बनलेली आहे। हे एअरटाईटमध्ये तुम्ही अशीच पावडर भरून ठेवू शकता। आणि जेव्हा तुम्हाला हे करायचं आहे ना तिळगुळाची पोळी जेव्हा करायची आहे ना, तेव्हा ना ह्याच्यात आता
2 टेबलस्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान अशी चव लागते. इथे 2 टेबलस्पून मी इथे तूप घातलेलं आहे. ह्याने ना टेस्ट पण वाढते, मिश्रणाला ना बाइंडिंग पण असं छान येतं तुपाने आणि चव खूप वाढते जी छान अशी. मला आत्ताच करायचे होते म्हणून मी लगेच ह्याला घालून घेतलेले आहे तूप. पण तुम्हाला जेव्हा करायचे आहेत ना तेव्हा त्याच्यात तूप घालून घ्या आणि मग ते पोळी बनवा. एक छान अशी टीप आहे. चला तर मग आता आपण ह्याची पोळी बनवून घेऊया. अर्धा तास झाला आपलं पीठ नाही छान असं भिजत ठेवलं होतं मी, छान असं भिजलं आहे, मऊ असं झालेलं आहे. आता आपण आहे ना ह्याचा ना आधी असा छोटासा पेढा काढून घ्यायचा आहे आणि आपण पुरणपोळी जशी भरतो ना तसंच हे भरून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ चांगलं भिजलं ना पोळी खूप छान होते. हे मिश्रण परफेक्ट असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इतपत हे पाहिजे. जर जास्त भुरभुरी झालं ना ते बाहेर येऊ शकतं पोळी फुटून, म्हणून इतपत पाहिजे. आणि बारीक पण एवढंच पाहिजे. जास्त जर तुम्ही ह्याचा तेल सुटेपर्यंत हे बारीक केलं ना, जी पावडर आहे ना आपण बनवलेली ती ना एका साईडला जाऊन बसणार पोळीच्या. भरपूर सारण भरायचं आहे आणि हे असं क्लोज करून घ्यायचं आहे आपल्याला. तोंड छान असा आपला हुंडा बनवून झालेला आहे, हा पेढा बनवून झालेला आहे. आता आपण ह्याला लाटायला घेऊया. अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे सारण आहे ना हे छान असं एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल सारण सगळीकडे असं पसरलेलं आहे. चला तर मग आपण याला भाजून घ्यायचं आहे. छान अशी आपली पोळी ही टम फुगलेली आहे. आता आपण आहे ना ह्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी पण चालेल. छान अशी आपली ना तिळगुळ पोळी ही रेडी आहे. आता आपण याला ना काढून घेऊया. छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आता आपण सगळे अशा प्रकारे करून घेऊया. आपली इथे तिळगुळ पोळी ही रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.